इतकी वर्ष तुला फॉलो करून तुझे शब्द माझ्या कानात साठवून ठेवलेत. तू जे काही म्हणतेस ते सगळं मी फॉलो करते, तुझे विचार फॉलो करते, या आशेने की कधीतरी तुझी भेट होईल. आणि मधुश्री, आज तो दिवस आलाच. हे फक्त आणि फक्त माझ्या देवी आईमुळे झालंय, तिच्या आशीर्वादामुळे आणि माझ्या अविननी मला परवानगी दिली म्हणून. त्यांचा माझ्यावरचा विश्वास की मी हा आरजीचा जॉब करू शकते, त्यांनी मला प्रोत्साहन दिलं. आईंशी ते माझ्यासाठी भांडले, माझ्यासाठी बोलले. हे मधुश्री, तू मला बघितल्यावर कसं रिॲक्ट करशील ग? तू पण असंच म्हणशील का की अनुप्रिया पाटकर हाऊसवाईफ? नाही नाही, तू असं नाही म्हणणार, कारण बायकांप्रती तुझ्या मनात खूप प्रेम आहे, खूप आदर आहे. उलट तू खूप कौतुक करशील माझं. हा, माहित नाही, पण माझी पाठ थोपटशील. मी काहीतरी चांगलं करीन आणि तू माझी पाठ थोपटशील. बघ, माझी स्वप्न बघ. तुला भेटायच्या आधीच मी स्वप्न रंगवते. पण मधुश्री, मी खूप एक्साइटेड आहे. मी काय करेन ग तुला भेटल्यावर? कदाचित तू जेव्हा असं बोलत असशील ना माझ्याशी, तेव्हा मी फक्त तुझ्याकडे बघत राहीन. हा, तुझा आवाज ऐकेन. किती छान. काय आहे तुझं? अगं तुझं काय चाललंय? तुझं काय चाललंय? मी माझ्या मधुश्रीशी बोलत होते. अगं माझी आई, तुझ्या लाडक्या मधुश्रीला भेटणार आहेस तू आज. पिहू, आज मी माझ्या लाडक्या मधुश्रीला भेटणार आहे. मी इतकी एक्साइटेड आहे. मला दिसतच येते. बरं, तुला हेल्प करू का मी? म्हणजे तुला रेडी होता येईल. नाही नाही, मला मदतीची अजिबात गरज नाही. माझं सगळं आवरून झालंय. आई, दिस इज नॉट फेअर. मी तुझ्यासाठी कॉलेजला सुट्टी घेणार होते. 2-3 लेक्चर मिस झाले ना माझे. पिलू, सॉरी ग. काय झालं, त्या एक्साइटमेंटमुळे किंवा थोडी एन्झायटी होती मला. रात्रभर झोपच नाही आली. लवकर उठले, सगळं आवरून टाकलं. सगळं झालंय माझं. केर लादी झालीये, मशीन लावून झालीये, कपडे वाळत घालून झालेत. सॉरी सॉरी सॉरी. माझ्यामुळे तुझे लेक्चर. राहू दे ग, ईशानकडून नोट्स घेईन मी. तुझं आवरून झालंय ना? हो. मी कॉलेजला जाताना सोडू तुला? सॉरी, तू मला ड्रॉप नाही करू शकत. ह्याचं बुकिंग आधीच कोणीतरी केलंय. कोणी? काकाने? मग आत्तू? आई, डोंट टेल मी. प्रथम ने? नाही, तू ज्यांची ज्यांची नावं घेतलीस ते कुणीही मला ड्रॉप करणार नाही. मला तुझे बाबा सोडणार आहेत. काय सांगतेस? खरंच? अगदी खरं. कसे आहेत बाबा? त्यांना समजून घेणं किती अवघड आहे. परवाच्या त्यांच्या वागण्यामुळे डोक्यात गेले होते ते माझे. पिहू, काय भाषा आहे तुझी ही? सॉरी. बाबांबद्दल बोलतेस ना तू? सॉरी म्हटलं नाही. मला फक्त एवढंच म्हणायचं होतं, मला बाबांचा राग आला होता, पण आता गेलाय. बरं, जा आता सगळ्यांना ब्रेकफास्ट साठी बोलून आण. ओके माय आरजे मॅडम. ओके माय पिहू मॅडम. नवीन शॉपिंग वाटतं. हो, क्यूट आहे ना पर्स? ढिगाने तुझ्याकडे अशा. मला तर सगळ्या सारख्याच वाटतात. तुला ना बेबी कशाची एक्साइटमेंट नसतेच कधी. पण तुला आहे ना, मग झालं तर. आहेच. म्हणूनच मैत्रिणीला भेटायला हॉस्पिटलमध्ये जाते सांगून शॉपिंगला गेलीस. बेबी? काय बेबी? नाही, मी हॉस्पिटलला गेले होते, त्यानंतर आम्ही दोघं शॉपिंगला गेलो. दोघं? दोघं नाही, दोघी रे. म्हणजे मी आणि सानिया, आम्ही दोघी जणी गेलो होतो शॉपिंगला. तेव्हाच तर ही क्यूटची अशी पर्स घेतली ना मी. असं ना? हो बेबी, खरंच. मग मी कुठे काय म्हंटल? काय बेबी,
या एका पर्स साठी मला केवढं एक्सप्लेन करावं लागतंय तुला. तसं नाही, मी म्हणतो गेलीच होती इतकी शॉपिंगला, आता अनुवहिनीसाठी एखादं गिफ्ट आणलं असतं तर बरं झालं असतं. कशाला? कशाला? अगं कुठल्या जगात जगतेस तू? पार्टीला जाताना त्यांना काहीतरी गिफ्ट घ्यायचं ठरलं होतं ना. हो ठरलं होतं, पण आता झाली ना पार्टी बेबी, आता काय गरज आहे काही गिफ्ट घ्यायची. तसंही त्या अनुप्रियाला एवढं मोठं गिफ्ट मिळालं की अविनाशकडून. हो, हो, अविनाशनी तिला गोल्डची चेन आणि पेंडंट दिलंय. अरे वा, नशीब. एवढी तरी अक्कल आली त्या बिंडोकाला. आई आई. असं का बोलतोयस तू? राग आला? राग नाही आला, पण असं का कोणाबद्दल बोलायचं आपण? बेबी अविनाश खरंच खूप चांगला माणूस आहे. तुला माहिती आता अनुप्रियाला रेडिओमध्ये जॉबसाठी परमिशन सुद्धा दिली अविनाशनी. परमिशन दिलीये? हो, आधी तो परमिशन द्यायला नाही म्हणाला होता, आता तो हो म्हणालाय. हो म्हणाला ना. यावरूनच कळतं तो माणूस किती हलकट आहे. तिला परमिशन देणारा हा कोण? मोठा राजा.